एबी ग्रुप अलिबाग संघाला प्रथम फॉर्मसाठी आमंत्रित केले. 5 षटकार सामना आहे. एक विशेष विनंती असेल, खेळाडू कक्ष या ठिकाणी फक्त खेळाडू बसायचे आहेत आणि आता धावांची पेनल्टी होऊ शकेल, 3 धावांची पेनल्टी होऊ शकेल आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू यांनी व्हाईट ट्रॅकमध्ये असणं आवश्यक आहे. नंतर 2 धावांची पेनल्टी. एबी ग्रुप अलिबाग संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपला 12 खेळाडू पण पाठवून द्या सामना सुरू होण्यापूर्वी. बिल्कुल अंपायर द्वारा हमें ये सूचना आ रही है कि इससे पहले जो मुकाबला हुआ था 1 घंटा 10 मिनट यानी कि तकरीबन 70 मिनट लगे उस मुकाबले को खत्म होने के लिए. तो ऐसा होना नहीं चाहिए. खिलाड़ी पहले से तैयार है पैवेलियन में. अगर कोई खिलाड़ी आउट होता है तो क्रॉसिंग लाइन की पेनल्टी के कारण लाइन से पहले जो आउट होने वाला खिलाड़ी है वो खुद को रोक के रखता है, यानी कि रुक जाता है और दूसरे खिलाड़ी का इंतजार करता है. वैसा होना नहीं चाहिए. कप्तान को पहले से सोचना चाहिए कि कौन से खिलाड़ी के आउट होने के बाद हमें किसे अंदर भेजना है. ये कप्तान की रणनीति पहले से तय होनी चाहिए. आणि प्रवीण, या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला फक्त 25 मिनिटाचा अवधी मिळेल आणि आमच्या पंचांनी या ठिकाणी निर्देश दिले की प्रति मिनिट लेट जर आपण सामना केला तर प्रति मिनिट 3 धावांची पेनल्टी याची देखील आपण नोंद घ्यायची. प्रति मिनिट 3, फक्त सामन्यासाठी नाही. तमाम दर्शकों को मैंने कहा था कि महाबली बनाम महायोद्धा जिस मुकाबले का हम इंतजार कर रहे थे, पंकज जाधव बनाम आकाश तारेगन की लॉर्ड्स के हिसाब से ये मुकाबला तो है चौथा, लेकिन कुछ टेक्निकल कारणों के कारण ये मुकाबला खेला जा रहा है इस प्रतियोगिता का आज की रात का दूसरा, लेकिन लॉर्ड्स के हिसाब से होगा चौथा. और नंबर 3 के मुकाबले में जो टीम विजेता होगी वो यहाँ से जो टीम जीतेगी उसके साथ खेलेगी. प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक आहेत त्यांनी खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्यायची आहे. जे खेळाडूंसाठी कक्ष बनवला आहे जीवदानी एंटरप्राइजेस, त्याचबरोबर किंजल स्पोर्ट्स आणि आदित्य एंटरप्राइजेस मामाडोंगरी यांच्या वतीनं हा जो खेळाडूंसाठी कक्ष बनवला आहे त्यामध्ये खेळाडूंनाच बसण्यासाठी जागा द्या. तसेच प्रेक्षकांनी तिथे बसू नका. तसेच जो खेळाडू बाद होईल तो बाद झाल्यानंतर जी क्रॉसिंग होणं आवश्यक आहे ती फक्त 1 मिनिटाचा अवधी असेल. या 1 मिनिटच्या अवधीमध्ये क्रॉसिंग होणं आवश्यक त्याची देखील एबी ग्रुप अलिबाग संघाला मी विनंती करतोय की आपण याची नोंद घ्यायची. बिल्कुल, हालांकि ये तो ताकतवर मुकाबला है लेकिन लोग इंतजार कर रहे हैं उल्वे नोड का. उल्वे नोड के मुकाबले का इंतजार कर रहे हैं. राहुल गरत जो कम उम्र के कप्तान बन चुके हैं इस टीम के, भानुदास महात्रे जैसे खिलाड़ी, कल्पेश ठाकुर हालांकि आदर्श नवीन पनवेल से खेल रहे हैं, उल्वे नोड से तो नहीं खेल रहे हैं, लेकिन उल्वे नोड का लोगों को इंतजार है कि ये टीम पहली बार उल्वे नोड इकट्ठा हुआ है. हालांकि कई ऐसे खिलाड़ी हैं, प्रसाद गहलोत जैसे खिलाड़ी जो उल्वे नोड में खेलना चाहिए थे, लेकिन अर्जेंट एंट्री होने के कारण कई खिलाड़ी का चुनाव पहले से ही हो चुका था. उल्वे नोड में कई बेहतरीन खिलाड़ी है, तो अब अगले मुकाबले में हम इंतजार करेंगे. लेकिन उनका जो भिड़ंत है ताकतवर टीम से सामना हो रहा है, जिनमें रथी और महारथी पंकज जाधव से मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा समीर सोलकर से कि आपके लिए जो चेयर है वहां पर बैठिए आप. बिल्कुल, समीर सोलकर की गेंदबाजी जो हमेशा डॉट गेंद परसेंटेज डालना उनकी खूबी है. सूरज पाटिल एक और बाएं हाथ के गेंदबाज, लेकिन ओपन करने के लिए आ चुके हैं अलीबाग की तरफ से, एबी ग्रुप अलीबाग की तरफ से. तो बिल्कुल इस टीम में रॉयल की टीम में हमें दिखाई दे रहा है रायगढ़ का टाइगर, जिसे मैं हमेशा कहता हूँ ओपन प्रतियोगिता जब भी होती है तो इनका पल्ला मानो आग उगलता है. उस्मान पटेल एक और ताकत जुड़ चुकी है इस टीम से, और बगैर आकाश तारेकर रॉयल ये हो ही नहीं सकता. कई अटकलें लगाई गई थी लेकिन आकाश तारेकर अपनी टीम के लिए पूरी तरह से तैयार है. पंकज जाधव अपने एबी ग्रुप के लिए तैयार है, लेकिन फिलहाल ओपन करने के लिए आ चुके हैं प्रसाद पाटिल और सुमित भगत. प्रसाद पाटिल और सुमित भगत ओपन करने के लिए आ चुके हैं. क्या उनकी शुरुआत कैसी होगी? अलीबाग के लिए शुभकामनाएं देना मैं जरूरी समझता हूं, क्योंकि मेहमान टीम है हमारी, और उस मेहमान टीम के लिए एनर्जेटिक कमेंटेटर माइक्रोफोन पर होना जरूरी है. और इसीलिए अलीबाग के हमारे विद्यानगर अलीबाग के मैं काका मात्रे साहब से गुजारिश करना चाहूंगा कि शुरुआती मैंडेटरी पावर प्ले में वो आंखों निकाल सुनाए. धन्यवाद प्रवीण. विद्यानगर अलीबाग जरी माझं गाव असलं तरी सलामीचा फलंदाज आहे प्रसाद पाटील.
वैशिष्ट्य आहे, कारण याच हाशुरेच्या मैदानावर दिनांक 9-10 एप्रिलला एक मोठी नाईट क्रिकेट स्पर्धा संपत्ती हाशुरे विभागातली पहिली नाईट क्रिकेट असेल. तर वय्या मैदानाकडे दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू या षटकातला लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू यावेळी डावी एसटीच्या दिशेने येणारा फलंदाजाने आपण पाहिला होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाहूया पंचांचा या ठिकाणी कोणत्याही शेत एक धाव मिळते ती संघाला. आणि अशा प्रकारे एका धावेने प्रसाद पाटील हाशिवरे संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू बाळवीर हाशिवरे, खूप मोठं नाव आहे. तर हा खेळाडू आपण पाहताय एका धावेने आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या 2 मध्ये गोलंदाज गोटे. मोहगावचं प्रतिनिधित्व करणारा गोलंदाज आपण पाहू शकता गोट्या या ठिकाणी मोरावेंकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पहिले षटक पॉटमेचं असणार आहे, त्यामुळे 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज, क्षेत्ररक्षक 9 खेळाडू 30 आपण पाहू शकता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ फ्युरेशन ऑफ साईड, ऑन साईडला शॉर्ट फाईन आहे, बॅकवर्ड स्क्वेअर आहे, एक डीप मिड विकेट आणि पंचांचा शेअर तो वाईड 1+1 एकूण 2 धावा मिनिटाच्या संघाला. आणि अशा प्रकारे वैयक्तिक धावसंख्या 0 जरी असली प्रसाद पाटील याची तरी धावसंख्या डॉट पोहोचते ती 2 चेंडू बॅकच्या पडत गेला, चेंडूला बांधा टायमिंग शॉट चेंडू जातोय वाडिश क्रमांक माझ्याकडे खानखणी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी प्रसाद पाटील आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या पोहोचते ती सुमित भगत यांनी हात करा. हेलो काका माधुरे, एक जरूरी सूचना देना चाहूँगा मैं. संतोष नानेकर जो tenniscricket.in के जरिए यूट्यूब पर लाइव दिखा रहे हैं इस प्रतियोगिता को, कमेंट्री की आवाज़ की क्लियरिटी नहीं है. कई दर्शकों द्वारा हमें फ़ोन आ रहे हैं जो यूट्यूब पर देख रहे हैं. तर सुमित भगत यांनी हा चेंडू खेळून करता षटकार होता. दरम्यान एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजीच्या दिशेने चेंडू फेकला होता, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित ओढतो. आणि ह्या दरम्यान 2 धाव मिळतात संघाला. या 2 धावांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर एबी ग्रुप लिबा यावेळी धावून पोहोचतोय तो मेन बाद 10 या धावसंख्येवर. सुमित भगत नौकार संघाचं प्रतिनिधित्व करणारा फलंदाज आपण बघतात. एक षटकार आणि 2 धावांच्या मध्ये 8 या धावसंख्या खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोट्या लेफ्ट आर्म ऑफ द विकेट मारा करतोय. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निधाव चेंडू सांगता होते. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही आहे. बेनबाद धावा येत आहेत त्या एबी ग्रुप अलिबाग संघाच्या. सूर्यकोशी खेळपट्टी सुंदर असा आउटफिट आपण पाहता आणि संपूर्ण मैदान सुसज्ज असं असताना मोरावेंकडून हा चेंडू निश्चितच बॅटच्या पाठीत आला नाही. चेंडू मारता मिडमच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक लागून चेंडूवर येतोय उस्मान पटेल. आणि या दरम्यान मात्र आपण पाहिलं एका धावेचं योगदान मिळते संघाला. आणि अशा प्रकारे एका धाव्याने फलंदाज सुमित भगत याची वैयक्तिक धावसंख्या जवळ पोहोचते 9. संघाची धावसंख्या डबल अंकात जाऊन पोहोचते ती 11 धावसंख्येवर. तर आता मात्र प्रसाद पाटील हाशिवरे संघाचा प्रतिनिधित्व खेळाडू पाहू शकता. खेळण्यासाठी सज्ज. सुरुवातीला त्यांनी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स स्वीप करण्याचा दुधारी तलवार असं म्हणलं होतं. या ठिकाणी पाहिलं तर निश्चित बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निधाव चेंडूचे सांगता होते. 11 धावा धापलकावर पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहू शकता ती एबी ग्रुप अलिबाग संघाची. शेवटचा चेंडू या षटकातला निश्चित काट केलाय लेट कट चेंडूला, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एका धावेसाठी 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक होतं यावेळी क्षेत्ररक्षक सुमित. आणि अशा प्रकारे आपण पाहतो एका धावेने पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्त धावा दाखल आल्या त्या 12. पहिल्या षटकाचा गोलंदाज गोट्या जो मूळ संघाचं प्रतिनिधित्व करतोय. 1 षटक 0 12 धावा आणि कोणतीच संबंधाने सुमित भगत खेळतोय. तो बिल्कुल शुरुआत तो अच्छी हुई थी. इस ओवर की शुरुआत वाइड+1 से हुई थी. ऐसा लग रहा था मुझे कि पहले ओवर में 34 साइड के बाद मैच 2 खिलाड़ी थे 15 या 16 रन आएंगे, लेकिन वापसी की गोटिया और प्रकाश ने मोहगांव से ये बिलोंग करते अपनी टीम रॉयल बेंगोली के लिए गेंदबाजी ओपन करने का उन्हें मौका दिया था. अरविंद जो कप्तान है इस टीम के टॉस जीता, उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया था. लेकिन अब रामा आ चुके हैं. रामा को एक अच्छा ओवर करना होगा, विकेट्स निकालने होंगे, क्योंकि अगर विकेट्स नहीं निकालते रॉयल बेंगोली के गेंदबाज अलीबाग के खिलाफ तो उनकी बल्लेबाजी बैटिंग लाइनअप जो है वो काफी स्ट्रॉन्ग है. रायगढ़ के एक ताकतवर बैटिंग लाइनअप के तौर पर इस टीम को जाना जाता है. और ऐसा अगर होता है, इनके विकेट्स अगर निकाले ना जाए तो 60-70 का आंकड़ा आसानी के साथ छू सकते हैं एबी ग्रुप अलीबाग. वही नहीं चाहते आकाश तारेगर. नवी षटक गोलंदाज रामा
चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. पहिला धक्का बसतोय एबी ग्रुप अलिबाग संघाला. एक गडी बाद धावसंख्या प्रक्रियेत 12. धन्यवाद. खेळाडू थांबवायचा नाहीये, मी मागाशीच सांगितलं होतं. तुम्ही अगोदरच विचार करायचा की कोणता खेळाडू बाद झाल्यानंतर तुम्हाला कोणता खेळाडू आतमध्ये पाठवायचा आहे. प्रत्येक कर्णधाराने याची नोंद घ्या. मग रॉयलचा कर्णधार असेल, एबी ग्रुप अलिबागचा कर्णधार असेल, आदर्श नवीन पनवेलचा असेल, उल्वे नोड संघाचा कर्णधार असेल, हरिओम अजिंक्य 11 पनवेल संघाचा कर्णधार असेल, या सर्व कर्णधार आणि संविधा वर्ण संघाचा कर्णधार असले की सर्वांनी नोंद घ्यायची. त्यामुळे वेळ वाया जातो. नक्कीच एबी ग्रुप अलिबाग आपण दूरवर प्रवास करून या ठिकाणी आलात. आपल्या माहितीसाठी आपण क्रॉसिंग करणं आवश्यक आहे, त्याची नोंद घ्या. फलंदाज बाद झाल्याबरोबर आपण कोणत्या फलंदाजाला मैदान पाठवायचं याची निश्चिती आपण करायची आहे. आणि या ठिकाणी पहिल्या फलंदाज प्रसन्न पाटील याची खेळी समाप्त झाले. एका धावेचे योगदान 3 चेंडू खेळले होते. नवीन फलंदाज पुणे राहिले प्रफुल्ल पाटील हाशिवरी संघाचं प्रतिनिधित्व करणार पुणे एकदा खेळाडू मैदानाकडे घ्यावी. दुसरं षटक आपण पाहतो 3 षटक 3 4 षटकाच्या बाहेर. मोहम्मद उगलेकडून गोलंदाज तयार रामा पण डावीकडे उजव्या हाताने हा चेंडू कसं खेळण्याचा प्रयत्न केला. दिशा देण्याचा प्रयत्न होता. या चेंडूचा तितका चांगला संपर्क स्वतः गोलंदाज चेंडूवर आपलं पद्धतीने चेंडू पकडतो आणि ज्याद्वारे निवडाव चेंडू सांगतो होते. दुसऱ्या षटकाची व्यवस्था जर आपण पाहिले तर शॉट फॉर्मॅट, शॉट गेली, शॉट पॉईंट, शॉट कव्हर आणि एक या ठिकाणी लांब फ्युलेशन ऑफ साईडला, ऑन साईडला शॉट फॉर्मॅट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लांब फ्युलेशन असताना गोलंदाज रामा तयार. सामना करतोय प्रफुल्ल पाटील. प्रयत्न केला. चोटी धावण्याचा प्रयत्न निश्चितच्या दिशेने चेंडू फेकला होता. मात्र कव्हर पॉईंट मध्ये क्षेत्र शिकला होता. तोपर्यंत मात्र एका धावेचं योगदान मिळते आणि एका धावेने एबी ग्रुप अलिबाग संघाची धावसंख्या एक वाढते. एकूण धावसंख्या एक गडी बाद एकूण धावसंख्या 13. सामन्याकडे फलंदाज या ठिकाणी समित भगत आपण पाहू शकतो. या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज. पुणे एकदा बामणडोंगरी एकूण गोलंदाज रामा पण डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येऊ शकला नाही, आपण पाहू शकला. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहत आहे. खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय गोलंदाज रामा. पहिल्या षटकात गोट्या थोडंसं मागणं ठरला होता. त्यांनी 12 धावा दिल्या होत्या. पण त्या षटकाने आतापर्यंत फक्त 1 धाव दिली. पूल करण्याचा प्रयत्न तर बराच वेळ चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेग शेतीच्या चेंडूवर आणि हा सोपा झेल या ठिकाणी सोडतोय. परिणाम या ठिकाणी निश्चित 2 धावा पडतात त्या संघाला. असं म्हणलं जातं की हा ज्याला लॉलीपॉप चेंडू आपण पाहू शकता झेल होता आणि या ठिकाणी खेळणारा प्रत्येक संघ इथे उच्च दर्जाचा चित्रशीत चेंडूवर होता. गोट्या यांनी हा झेल सोडला आणि जीवदार मिळते. एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तुटून पडणारा एखादा फलंदाज या ठिकाणी पावसाचा फलंदाज होता. सुमित भगत याच्या धावसंख्येत 2 वाढते. त्याची वैयक्तिक धावसंख्येमध्ये 1 षटकाच्या मध्ये 11 धावा. संघाची धावसंख्या 2 पोहोचते. 1 गडी बाद 15 धावा. सुमित भगत तयार रामा पुढचा चेंडू. आता मात्र आपण बघा दिशेने चेंडू या स्टेशनमध्ये चेंडू पकडू शकला. चेंडू गेला तर कव्हर पॉईंटच्या दिशेने 22 दिशेने पण त्यांचा आणि या ठिकाणी एका धावेचं पुन्हा एकदा योगदान मध्ये एका धावेच्या मदतीने 1 पण पहिला षटक समाप्त होते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीने एकूण धावसंख्या प्रति षटक 8 असेल. 16 धावा येतात. षटक होते गोलंदाज रामा ज्यांनी कलबुर्गी संघाने अतिशय चांगलं षटक फेकलं. ज्यांनी फक्त 4 धावा दिल्या आणि 1 फलंदाज प्रसाद पाटील जो हाशिवरी संघाचं प्रतिनिधित्व करणारा या फलंदाजाला त्यांनी बाद केले. जर आपण प्रवीण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या 6 चेंडूमध्ये 10 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्या. म्हणजेच रॉयल कलबुर्गी संघाच्या गोलंदाज रामा यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. दिशाही टप्पा अतिशय व्यवस्थित ठेवला आणि या ठिकाणी जाऊन पाहिलं फलंदाज सुमित भगत आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पाटील यांना पूर्णपणे बांधून ठेवलं. अतिशय चांगलं षटक फेकलं. 2 षटकांची काही समज धावसंख्या प्रति षटक 8 असेल. 16 धावा येतात. गोलंदाजीमध्ये बदलते. 9 षटक घेऊन गरजेचं आहे. गोलंदाज यावेळी आपण पाहू शकता बारक्या. सासोळी येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकेवरचं पारितोषिक मिळवतं. तो बारक्या आपण पाहू शकता. बारक्याचं फार मोठं
खेळाडू म्हणजे बारग्या आणि निश्चितच दुसरीकडे आपण बघा आकाश तारेकर गोल्डन बॉल ज्याला संबोधत येस रायगड ग्रामीणचे वेल फिनिशर बारक्या आणि दुसरीकडे आकाश तारेकर या आता प्रतिस्पर्धी संघात पाहू शकता. तर यावेळी बारक्या कांबळे आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक ओरावेंकडून गोलंदाज तयार होते. सामना करतोय फलंदाज यावेळी सुमित भगत नौकर संघाचा खेळाडू बॅटने खेळून काढला चेंडूला निश्चितच यावेळी चेंडू गारकर पाहिजे होता फनफोडचा चेंडूला दिशा दिली चेंडू केला होता निश्चित शॉर्ट मिड विकेट आणि डीप मिड विकेटच्या मध्ये तोपर्यंत एका धावेचं योगदान मिळते फलंदाज सुमित भगत यांच्या धावसंख्येने बंद त्याची वैयक्तिक धावसंख्या एका षटकाच्या मदतीने 12 संघाची धावसंख्या 1 निवाडते एकूण धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. उशीर आल्या प्रेक्षकांच्या पायासाठी एपी ग्रुप अलिबाग विरुद्ध रॉयल कोलंबोली असा सामना होऊ शकता. रॉयल कोलंबोली संघाने नाणेफेक जिंकली मध्ये 66 पदके आणि एबी ग्रुप संघाला अलिबाग संघाला त्यांनी प्रथम फलसाठी आमंत्रित केलं. मैदानाकडे बारक्या डावीकडून हाताचा चेंडू हलकासा दिशा दिली चेंडू होतो शॉर्ट फायलिंग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने केवळ एका धावेसाठी एक धाव लेगबायचा इशा पंचांची कामगिरी आपण पाहिली. निलेश चाळके सर कल्याण आणि नितीनजी वाणी सर नेरूळ पादन आमचे तिसरे पंच निश्चित शंकरजी मात्रे ओळेचे या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये 1 मिनिटे संघाने संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये गोलंदाज बारक्या पंच डावीकडून मोरावे एंडकडून या षटकाचा पुढचा चेंडू फेकतोय. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आपण पाहता चेंडूला निश्चितच मिडविकेटच्या दिशेने खेळून काढल्या शेतीच्या चेंडूवर यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय तोपर्यंत फक्त एका धावेचं योगदान 1-2 मिनिटे ती फलंदाला एका धावेच्या मदतीने सुमित भगत याच्या धावसंख्येत बदल होते 13 धावा धावकार संघाची धावसंख्या 2 पहुंचते ती 19 मध्ये. काका मधुरे ये साझेदारी जो हो रही है सिंगल रनों से ये साझेदारी रॉयल के लिए अच्छी है क्योंकि जितनी ज्यादा गेंदें ये बल्लेबाज खेलेंगे उतनी ज्यादा देरी से मैदान पर आएंगे पंकज यादव जो खतरा बन सकते हैं रॉयल कोलंबोली के लिए. नक्कीच कारण पंकज यादव एक अलिबागची जबरदस्त तोफांच्या दरम्यान हा चेंडू लांबाच्या मध्ये सुरक्षित दिशेने पाहू शकला याची चटामध्ये चेंडू विसावतोय थोडीशी घाई केली असते शेवटी आणि या दरम्यान मात्र 2 धावा सहज लगेच पण एक धोका उत्पन्न होऊ शकला असता आणि ज्या पद्धतीची आपण प्रतीक्षा करत होतो तो निश्चितच अलिबागची बुलंद तोफ ठिकाणी मैदानात येऊ शकली असती ज्याने स्वर्गीय रतन ट्रॉफीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान दिले. आपल्या स्पर्धेमध्ये अलिबागचं नाव खूप मोठं पूर्ण केलं कारण त्या ठिकाणी माझं नाव उंच गेलं त्याने अखाती देशामध्ये देखील निश्चित राहून तो खेळाडू आहे. तर 2 मिनिटात सांगा धावसंख्या 21 चेंडू डावेस्टीच्या दिशेने आपण पाहिलं होतं चेंडू मात्र मिसफिल्डिंग चेंडू या ठिकाणी होतोय डिफेंडिंग सीमारेषेच्या पलीकडे आणि हा वाईट इशारा 4+1 एकूण 5 धावा. तर ह्या 5 धावा मिळू शकतात धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. मिसशिफ्ट खेळणे अतिशय खराब दिशेने पाहू शकत यावी कुठे एकदा बारक्या हा चेंडू डाव्या इष्टाच्या बाहेर आपण पाहू शकता पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतात दर्शवतात आमच्या पुढे केला की हा चेंडू खराब आहे 1 धावामध्ये संघाला आणि पुन्हा एकदा एका धावसंख्येने धोके बदल होते एकूण धावा 27 धावा. निश्चितच हा चौथा सामना खरं तर लॉर्डच्या चेंडू पाहू शकता दोन हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या बाहेर आपण पाहू शकता चेंडू केला तर शॉर्ट फायरिंगच्या दिशेने 1 धाव फलंदाज या ठिकाणी पूर्ण करतोय आणि हा वाईटचा इशारा 1+1 एकूण 2 धावा मिळतात संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या म्हणजे अलिबाग संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवर पोहोचते. आता मात्र आपण बोलायचा विचार बारक्या कांबळे थोडाफार दिशेपासून भरकटलाय दिशाही बोलली गेली आणि याचा परिणाम एबी ग्रुप संघाच्या धावसंख्येवर निश्चितच एक वेगळा आकार आपल्याला पाहू शकला. धावा आला त्या 29 धावसंख्या आतापर्यंत तब्बल 3 चेंडू वाईट फेकले ते बारक्याने लगातार म्हणजेच वाईटची हॅट्रिक केली बारक्यासारख्या गोलंदाजाकडून निश्चित ही अपेक्षा नाही आहे कारण एक जबरदस्त वेल फिनिशर असा खेळाडू आपण भेटतो अतिशय चांगली गोलंदाज खेळाडू. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेले चेंडूला आणि या ठिकाणी मात्र फलंदाज या धावचीत होतोय आणि ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये आत्महत्या. त्याची प्रतीक्षा होती सर्व क्रिकेटर्सना टॉसिफिशन झाडझूड बांधण्याचा अर्थात नाट्या पंकज जाधव आपण बघतो मैदानामध्ये ज्या खेळाडूने अलिबागचं नाव अखाद्य देशामध्ये गेलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान तो फलंदाज आपण पाहू शकता या ठिकाणी मैदानामध्ये फलंदाज मात्र बाद होत आहे सलामीला फलंदाज समित भगत एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये धावची चोरबंद बांधला ज्याने तब्बल
चेंडूमध्ये एका षटकामध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि 2 गडी बाद एकूण धावसंख्या धावपकर येते ती 19. नवीन फलंदाज माटे अर्थात पंकज जाधव. तर सन्माननीय विकास शेठजी मध्ये साहेब यांच्याकडून पंकज जाधवने सलग जर 3 षटकार मारले तर तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक. पंकजसाठी निश्चित एक सोडून मात्र या ठिकाणी नाशिकला पंकज बॅक टू बॅक दुसरा फलंदाज एबी ग्रुप अलिबाग संघाने मोठा निश्चित या ठिकाणी धक्का बसून फलंदाज मध्ये आतापर्यंत 3 फलंदाज गमावले. धावा आल्या त्या 19. तेजस मात्रे पाणी भेजा जाएगा अंदर. तर नवीन फलंदाज मध्ये जो या ठिकाणी विनोद वाटकर नवगाव संघाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. आज आपण पाहिलं अलिबाग तालुक्यात एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू आपण पाहू शकता आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी दिनांक 9 आणि 10 अलिबागच्या मैदानात युथ काँग्रेसच्या माध्यमातून एक मोठी नाट्य स्पर्धा हाशिवरी गावाच्या मैदानात या ठिकाणी संपन्न होते. तिचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 रुपये आणि हाशिवरी गावाचं प्रथमच नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. तर मैदानाकडे जाऊया. मैदानाकडे आपण पाहता यावेळी फलंदाज बाद झाला होता प्रफुल्ल पाटील ज्याने हाशिवरी संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा खेळाडू मैदानातून बाद होते. एकूण त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 3-5 चेंडूचा सामना केला होता आणि नवीन फलंदाज मध्ये येतोय विनोद वाटकर. 3 षटकांचा खेळ समजलं अतिशय चांगलं षटक होतं. नाही म्हणता येत ते बारक्या कामाचं त्याने या षटकात तब्बल 13 धावल्या आणि 29 धावता याने 2 षटकं बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये यानंतर आपण हिंदीचा एक आमचा बुलंद तोफ ज्याला आपण पाहू शकता प्रवीण तुगाडे पदवी. निश्चित तौर पर कहा मतलब 3 ओवर की खेल की समाप्ति हो चुकी है. 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और जिस 2 योद्धाओं के बारे में मैंने बात की थी महाबली बनाम महायोद्धा यानी कि एक तरफ महाबली बाहुबली पंकज जाधव तो दूसरी तरफ आकाश तारेकर की विविधता. हालांकि अब स्ट्राइक एंड पर महाबली है बिल्कुल क्रीज गेंद की तरफ ताकत रखते हैं. लंबे छक्के लगाना इनकी आदत है लेकिन क्या रामा उन्हें ये मौका देंगे ये तो आने वाली 6 गेंदें बताएगी इस ओवर की. इस गेंद को निकाला ब्लॉकर वाली गेंद थी खोद कर निकाला था नॉकआउट क्षेत्र पर पंकज जाधव ने लेकिन 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर और विकेटें जा चुकी है एबी ग्रुप अलिबाग की 3 विकेटों के नुकसान पर ये रन आ चुके. अब विनोद वाटकरे और ये रिवर्स स्वीप के जरिए शॉट खेलने की कोशिश की थी. रन आउट का खतरा था. ये विकेट था ऐसा कि 20-25 रनों का फर्क पड़ सकता था. 10-15 रन तो कम से कम स्कोर बोर्ड में कम आ सकते थे इस विकेट के लेने के बाद. अगर इनका बल्ला चला तो 2 ओवर में 30-40 रन भी बनाने की ताकत रखते ही है. इतनी ताकत है इनमें क्योंकि रायगढ़ टेनिस क्रिकेट का परचम इन्होंने दुबई में जाकर लहराया है. तो एक बड़े खिलाड़ी है. निश्चित तौर पर कई बड़ी प्रतियोगिता खेलने का उन्हें अनुभव है एक्सपीरियंस के तौर पर. हालांकि उम्र काफी छोटी और ये देखिए सीधे बल्ले से खेला लॉन्ग के बीच में से फुल टॉस गेंद को 6 रन. एक्स्ट्रा कवर पर थोड़ी देर गेंद हवा में जरूर थी. रॉयल के सपोर्टर्स की दिल की धड़कनें तेज हुई थी और वही एबी ग्रुप अलिबाग के सपोर्टर्स की भी दिल की धड़कनें तेज हुई थी कि आउट होंगे माटिया यानी कि पंकज जाधव. लेकिन सिंगल पूरा किया और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 38 रन. लेकिन 60 का आंकड़ा अगर यहाँ से 20-22 रन बनाते हैं पंकज जाधव तो ये बड़ा टारगेट हो सकता है रॉयल कलबोली के लिए क्योंकि समीर सोलकर जो हमेशा डॉट गेंद परसेंटेज वाले गेंदबाज जिन्हें मैं मानता हूं क्योंकि डॉट गेंदें डालना उनकी खूबी है. सूरज पाटिल जो घुमाव देते हैं गेंदों को यानी कि 2 ऐसे गेंदबाज हैं जिन्हें बहुत बड़ी प्रतियोगिता खेलने का एक्सपीरियंस है. लेकिन रामा ने यहाँ पर फुल टॉस की और वाटकरे ने उन्हें रास्ता दिखाया. मिड विकेट और स्पेलिंग के बीच में से नजराता हुआ छक्का.
लिए यहाँ का स्थानीय क्राउड के दिल में सस्पेंस बनाए हुए हैं। उल्वे नोड की खिलाड़ी कैसे खेलेंगे उस मुकाबले का इंतजार अब कुछ ही पलों में खत्म होगा। तो मैं उल्वे नोड के कप्तान को बुलाना चाहूंगा और समीदा वर्ण के कप्तान को मैं बुलाना चाहूंगा। आदर्श माफी चाहूंगा, मुझे लगा कि शायद वो मुकाबला, लेकिन आदर्श अमित पनवेल और अजिंक्य स्पोर्ट्स क्लब पनवेल, तो इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि टॉस के लिए आप संपर्क करें। सन्माननीय अध्यक्ष ढोळेकर यांच्या शुभास्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल। तो सामना लॉर्ड्स प्रमाणे दुसरा असेल। आपण जरी तेजस म्हात्रे असं म्हटलं तरी सुद्धा मामंडोंगरी गावामध्ये तेजस म्हात्रेचं एक पेटनेम आहे, बबल्या, बबलू सगळ्यांचा लाडका बबलू। रमीमध्ये पपलू असतो, मामंडोंगरीमध्ये बबलू आहे। तो गेंदबाज तमिया गेंदबाजी की बात और संभालते हुए, और पंकज जाधव क्या इस आखिरी ओवर में आक्रमण करेंगे? हालांकि पिछले ओवर में 2 छक्के आए थे। रामा की गेंदबाजी के ऊपर वाटकरे ने फुल टॉस गेंद के ऊपर रास्ता दिखाया। विपुल टाइगर शायद विचुम्बे, विपुल टाइगर विचुम्बे और आदर्श नवीन पनवेल, बीडी शेट्टी पैकर्स की ये टीम तो बिल्कुल तमिया गेंदबाजी के लिए तैयार है। मनोवैज्ञानिक दबाव तो जरूर होगा, लेकिन उसे हटाकर गेंदबाजी करनी होगी। तमिया को पंकज जाधव के सामने टीम का टोटल 44 रन, लेकिन पंकज जाधव ने देखा कि जैसे सामने गेंद की और इस महाबली ने लॉन्ग ऑफ के ऊपर से इस गेंद को खेला दनाता हुआ छक्का। मैं जरूर कहना चाहूंगा पंकज जाधव के लिए, क्योंकि ऐसी स्थितियों में खुद को ढालना उन्हें आता है। ये एक सेनानी है, एक योद्धा है, क्योंकि वो खुद कहते हैं कि आई लाइक अ वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर। वेळेचं बंधन पाळते शेतीक्षेत्राला संदर्भ विनंती पंचांकडून केली जाते, तर ही ओळख आहे अलिबागच्या या पंकज जाधवची। बिल्कुल उन्होंने कहा भी था कि मैं एक योद्धा हूँ, युद्ध मुझे पसंद है, आई लाइक अ वॉर बिकॉज आई एम अ वॉरियर, और उसी वॉरियर की तरह एक योद्धा की तरह लड़ते हुए पंकज जाधव। लेकिन ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑफ और डीप एक्स्ट्रा कवर के बीच में से वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर चल रहा। इस ओवर में ये दूसरा स्कोरिंग शॉट आया है लगातार। जितना तेज डालोगे उतना तेज गेंद बाहर जा सकती है। वेरिएशन होनी चाहिए गेंदबाजी में। गेंदबाज तमिया तैयार, इस ओवर की अगली गेंद, तीसरी गेंद करेंगे पंकज जाधव के लिए, लेकिन अक्रॉस लाइन हर गेंद के ऊपर मारधाड़ करना ये इनकी आदत है। लेकिन गेंदबाज भी वापसी करने का एक मौका तो जरूर ढूंढेंगे इस ओवर में, और वो मौका मिला डॉट गेम के साथ तमिया और प्रशांत को। 3 गेंदें इस ओवर की हो चुकी है। बिल्कुल टोटल में देख रहा हूँ 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। मैंने कहा था 20-22 रन अगर आखिरी 2 ओवर में ढूंढते तो 60 का आंकड़ा, और लगभग वैसा होता हुआ है ग्रुप अलिबाग के लिए। और ये आसान सा कैच, और इसी के साथ लॉन्ग ऑन के ऊपर आकाश तारे के द्वारा लपक लिया। पंकज जाधव के पारी का खात्मा हुआ और 54 पर अब तक रुकी हुई है एबी ग्रुप अलिबाग, पहले सत्र में टॉस हारने पर पहले बल्लेबाजी करते हुए। वाणी और नीलेश चाणके सर से गुजारिश मैं जरूर करना चाहूँगा, आपके फैसले बिल्कुल सही है, लेकिन क्लियर हमें जो कंफ्यूजन हो रहा है वो पूरा फैसला पूरा सुनाइए अपने इशारों से, ताकि लोगों के मनों में ये संभ्रम ना हो।
क्योंकि अन्ना मुझे यहाँ पर आए थे, उन्हें लगा कि नो बॉल है कि क्या, उन्हें ऐसा लगा था। 7 गेंदों में 18 रनों की पारी खेली पंकज यादव ने, लेकिन छोटी छोटी पारियां एबी ग्रुप अलीबाग ने खेली है सभी बल्लेबाजों ने, लेकिन टोटल बहुत ज्यादा है 54 रन। 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। पिछले मुकाबले में हमने देखा कोहली के गेंदबाजों ने 55 रन बचाए थे 5 ओवर में रामशेर गहलोत खारपाड़ा पेंट के खिलाफ। बहुत ही बढ़िया यॉर्कर, बहुत ही बढ़िया यॉर्कर, लेकिन मनीष शर्मा शायद अपना वो क्रिकेट भूल चुके हैं। तकरीबन 3-4 मौके छोड़े गए और शुरुआती ओवर अगर देखा जाए और जो रामा का ओवर था, विकेट के पीछे काफी रन दिए गए उस ओवर में। और ये कारपेट के सहारे गेंद जा रही है, उस्मान पटेल उस गेंद के नीचे। एबी ग्रुप अलीबाग को भूलना नहीं चाहिए, आकाश और उस्मान रायगढ़ के तो घातक विस्फोटक बल्लेबाज इस रॉयल करबोली से जुड़ चुके हैं, तो यकीन के तौर पर ये रन बनाने की ताकत वो रखते हैं। 56 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 57 की जरूरत है, लेकिन शुरुआती 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे हमारे साथी अभिषेक पाटिल। आदर्श नवीन पनवेल के कप्तान और विपुल टाइगर विचुम्बे, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि टॉस के लिए संपर्क करें। 56 रन बनाए जा चुके हैं, 57 रनों की जरूरत है। माइक्रोफोन पर अभिषेक पाटिल जरूर आएंगे, लेकिन आयोजनकर्ताओं द्वारा tenniscricket.in यूट्यूब पर जो लाइव दिखाई दिया जा रहा है, उस कैमरामैन से मेरी सूचना है कि मैदान के चारों तरफ ये कैमरा होना चाहिए। क्राउड, यहाँ पर जितना क्राउड आया है वो भी टेलीविजन सेट पर या मोबाइल के जरिए लोगों को दिखाई देना चाहिए। तो मैं जरूर बुलाना चाहूंगा संविदा उड़न के 3 बड़े सितारों को जिन्होंने रायगढ़ क्रिकेट में अपना नाम रोशन किया है। एक तो रायगढ़ गेंदबाजी के सेनापति सुधीर तांडेल, दूसरे जो लगातार 5 साल रायगढ़ ओपन में नंबर 1 के स्थान पर थे बल्लेबाज के तौर पर प्रफुल्ल ठाकुर, और तीसरे स्लो रन स्पेशलिस्ट मंदार लवेकर। इन तीनों को सम्मानित किया जाएगा हमारे आयोजनकर्ताओं द्वारा। तो इन तीनों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि कृपया आप इस मंच पर आ गए। अमर महाद्री जो हमारे मुख्य आयोजनकर्ता है, उनके द्वारा आप अपना सम्मान हासिल करें। तो विपुल टाइगर विचुम्बे, इस कप्तान से मैं बार बार गुजारिश कर रहा हूँ और माइक्रोफोन पर मैं बुलाना चाहूंगा अभिषेक पाटिल को। विपुल टाइगर्स विचुम्बे विरुद्ध आदर्श 11 नवीन पनवेल। आदर्श 11 नवीन पनवेलचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल चितेकर, नाना पवार विचुम्बे या ठिकाणी। विचुम्बे संघाला विनंती असेल की आपण आपला कर्णधार या ठिकाणी यावा, कारण तिसरा सामना आपला होणार आहे। विपुल टाइगर्स विचुम्बे टीमच्या संघनायकाला आपली शेवटची विनंती असेल की आपण लागलीच नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यावं। विपुल टाइगर्स विचुम्बे या ठिकाणी आपण बघतोय प्रफुल्ल ठाकूर, त्याचबरोबर पणसवाडीचे प्रफुल्ल ठाकूर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। अमर म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या रायगडमधल्या दिग्गज खेळाडूंचं स्वागत करावं। रायगडमध्ये तसं बघायला गेलं तर आज काका म्हात्रे ही ओपन तालुका वाईज टुर्नामेंट आहे, स्वागत या ठिकाणी करतायत। सचिन पाटील आपण बघतोय स्वागत होत आहे ते मंदार लवेकर यांचं, रायगडचा एक जबरदस्त गोलंदाज, त्यानंतर थोडाच विस्फोटक फलंदाज प्रफुल्ल ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे। मी विनंती करतो की प्रफुल्ल ठाकूर यांचं स्वागत करावं। तसं बघायला गेलं काका म्हात्रे तर हे आपलं आणि वेगळं आयोजन आहे मित्रमंडळी, कारण तालुका वाईज ओपन टुर्नामेंट आहे। आजची जी टुर्नामेंट आहे तालुका वाईज ओपन टुर्नामेंट,
जर एकंदर विचार केला रायगडचा, रायगड ओपन टुर्नामेंटचा विचार केला तर रायगडमध्ये सगळ्यात ताकदवान टीम जर कोणती होती एक 4-5 वर्षापूर्वी तर ती समिधा उरण. रायगडमधली सगळ्यात ताकदवान टीम समिधा उरण. त्यानंतर समिधा उरणच्या नंतर रायगडमधली सगळ्यात ताकदवान टीम झाली रॉयल कळंबोली. आणि खऱ्या अर्थानं आता आपण बघतो या दोन टीम रायगडमध्ये अगदी दिग्गज आहेत. आणि समिधा उरणचं नाव असं होतं एक 4-5 वर्षापूर्वी की कुठल्याही टीमला आवडती ताकद समिधा उरणमध्ये होती. पण आता काही कारणास्तव त्या टीम मध्ये आपण बघतो त्यांचे खेळाडू थोडेसे बॅकफुटला गेले आणि रॉयल कळंबोली पहिल्या स्थानावरती गेली. पण या सामन्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की कोण या स्पर्धेमध्ये या रायगडमध्ये आपलं काम कायम स्थान टिकून ठेवणार आहे. ते सलामीची जोडी आता मैदानावरती मनीष शर्मा आणि उस्मान पटेल. उस्मान पटेल आलाय मैदानावरती. तुषार शर्मा, मनीष शर्मा उर्फ तुषार शर्मा आणि उस्मान पटेल एक विस्फोटक आणि दुसरा घातक असे दोन फलंदाज. धावखुऱ्या हाताचा रायगडमधला एक घातक आणि मी म्हणेन एक नंबरचा फलंदाज जर कोण असेल तर हा मनीष शर्मा, ज्याने बरीच मैदानं गाजवली. तो मनीष शर्मा कशी कामगिरी करणार. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे रॉयल कळंबोली संघाला 57 धावांची. विपुल टायगर्स बिचुंबे संघाला शेवटची पुकार. यानंतर पुकार दिली जाणार नाही, पेनल्टी दिली जाईल. बिंदरकर साहेब या ठिकाणी बसले. आम्हाला आयोजक सांगतायत तिकडून मागून आयोजक आम्हाला सांगतायत की तुम्ही पुकार द्या. आणि माझं आलेत का विपुल टायगरचे बिंदरकर साहेब, वासुदेवजी बिंदरकर आपण बघतो या ठिकाणी आलेत. खालून आयोजक सांगतायत की कॉल द्या. आम्ही मिस कॉल पण देऊ शकत नाही, डायरेक्ट कॉल करावा लागतो. सलामीची जोडी मैदानावर तुषार शर्मा कळंबोली आणि उस्मान पटेल तळोजा. स्ट्रायकर एंडला उभा उस्मान पटेल. गोलंदाज समीर सोळकर. रायगडमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं फार मोठं नाव कमावलं, रेवदंड्याचा रहिवासी आहे. काका मात्र आपण बघितलं असेल अंकित साखरे यांची जी टुर्नामेंट झाली खोपोलीला, त्या टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करून त्यांना पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवून दिलं होतं. त्यांच्या संघाला अर्थात इक्कूचा संघ होता आणि त्या टीम्स मध्ये त्यांना चांगली कामगिरी केली. पण आपल्या तालुक्याच्या मधून कशी कामगिरी करणार, तालुक्याच्या टीम मध्ये खेळताना कसं काम करणार हा फलंदाज गोलंदाज हे पाहणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू घेऊन येतोय समीर सोळकर. तो स्ट्रायकर एंडला तुषार शर्मा. पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडू सरळ जातोय मिडविकेट आणि वाईड स्लॉंगॉनच्या मधून. एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं. धावफलकामध्ये वाढ होतीये, धावा होत आहेत त्या. एक धाव आश्वासक सुरुवात केली आहे ती मनीष शर्मानं कळंबोली संघासाठी. रॉयल कळंबोली आणि सुरू असलेला सामना एबी ग्रुप अलिबाग. दोन्ही बलाढ्य टीम्स दोन्ही संघांमध्ये अगदी नावाजलेले अति महारथी आहेत. कधी कधी आपण बघतो की हा पंकज जाधव रॉयल कळंबोली मध्ये खेळतो, पण आज अपोजिट खेळावं लागतंय. समीर सोळकर कधी खेळतो, सूरज पाटील हा सुद्धा रॉयल कळंबोलीचा हिस्सा आहे, पण आज ते अपोजिट खेळतात. काका मात्र काय म्हणाल तुम्ही या स्पर्धेच्या या सामन्याच्या निमित्तानं? या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं समीकरण पूर्णपणे वेगळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि हीच ओळख आहे या स्पर्धेची. काका मात्र हीच ओळख आहे, पण हीच ओळख त्यांना माहिती आहे कुठला खेळाडू कसा खेळतो, त्यामुळे हा सामना चांगला होणार. उस्मान पटेल तयार. समीर सोळकरचा चेंडू जातोय डोक्यावरून. आपण बघतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये एका धावेसाठी उस्मानने एक धाव घेतली आणि या एका धावेच्या बरोबरीनं दोनही फलंदाजांनी एक धावेनं अगदी आश्वासकपणे अगदी विचारपूर्वक खेळ केलाय. त्यांनी ओळखलं का जर का आपली विकेट शेवटपर्यंत टिकली तर हा सामना सोपा आहे, पण जर का घाईमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आपली विकेट जर गमावली तर हा सामना डोईजर होऊ शकतो. हे ओळखून आहेत दोन्ही फलंदाज, त्यामुळे संयमानं खेळतात. पण मी तुम्हाला काका मात्र काल संयमानं खेळला उस्मान पटेल आणि तो संयम खऱ्या अर्थानं थोडासा चुकला, कारण हा विस्फोटक फलंदाज आहे. त्याला षटकार चौकार मारायचे असतात, पण त्यानं संघाचा हित बघितलं. पण संघ काल त्यांचा दुर्दैव पराभूत जरी झाला असला त्या पराभवाची परतफेड त्याला करायला लागणार. आज जबरदस्त स्ट्रोक लगावलाय सरळ लागून सीमा रेषेपलीकडे समीर सोळकरच्या चेंडूवरती मारलेला हा षटकार. काका मात्र किसमें है कितना दम आता कोणाच्या तिथे बघायला लागणार आहे खऱ्या अर्थाने, कारण दोन्ही टीम तेवढ्याच ताकदीच्या आहेत, पण दम कोणाचा निघणार हे हेही तेवढंच महत्वाचं आहे. शेवटच्या
3 चेंडूंचा विचार केला आपण पहिल्या तर 8 धावा धावफलकावरती आल्या. समीर सोळकरचं नाव फार मोठं आहे या टेनिस क्रिकेटच्या गोलंदाजीच्या जगामध्ये, पण त्याची जी गोलंदाजी आहे तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारून इराने स्पष्ट केलेत मनीष शर्मानं. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू, 5वा चेंडू, पण टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बाहेर निघाला. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलं. अवांतर धावसंख्या आपलं खातं खुलं करते आहे. अवांतरच्या मदतीनं एकदा मिळते ती अर्थातच एबी ग्रुप अलिबागच्या विरोधात खेळताना रॉयल कळंबोली संघाला धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागतायत. समीर सोळकर तयार. समीरचा हा चेंडू आडव्या पट्ट्याला खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑन सीमा रेषेच्या जवळ अगदी सुरेश पाटीलला चेंडूला लिलिया पकडला. तेवढंच चांगला सुंदर चेंडूचा थ्रो केला. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बिनबाद 10. बिनबाद 10 आपण बघतोय क्रिक इंडिया मागच्या माध्यमातून लाईव्ह सामन्याचा आनंद घेण्याची संधी तमाम प्रेक्षकांना मिळतीये. खऱ्या अर्थानं संतोष नाणेकर आणि त्यांच्या सगळ्या टीमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो, कारण लाईव्ह या ठिकाणी मॅच सुरू आहे. हा चेंडू उस्मान पटेलला सकावलाय. जबरदस्त चेंडू. काका मात्र आज मी शोर अख्तर आणि वीरेंद्र सेहवागची मुलाखत ऐकत होता आज सकाळी, म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजता. त्यामध्ये सांगितलं की मी 7व्या क्रमांकाचा फलंदाज वीरेंद्र सेहवागनं, पण जाहीर करता मला सांगितलं की तू ओपनिंगला जा. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा केंद्र आतमध्ये आला. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा झाल्या. काका मात्र ज्यावेळेस 1999 1 एप्रिल 1999 रोजी वीरेंद्र सेहवागनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्या सामन्यामध्ये 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला येणारा वीरेंद्र सेहवाग त्याची चुणूक बघून जहीर खानने सल्ला दिला की तू 7व्या क्रमांकावरती न येता ओपनिंगला जायला पाहिजे. 2 सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाग ओपनिंगला गेला आणि त्यानं त्या सामन्यामध्ये एवढा चांगला खेळ केला आणि त्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या बरोबर खेळताना दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये त्यावेळेस त्यांचा भोजनाचा कार्यक्रम होता आणि भोजनाच्या कार्यक्रमामध्ये जो मोहम्मद युसुफ आहे त्यांनी त्यांना मटण आणून दिलं होतं आणि मटणावरती ताव मारला वीरेंद्र सेहवागनं आणि एवढे फटके मारले अख्तरने सांगितलं की तुला मटण नाही जायला पाहिजे होतं, तुम्ही आमची धुलाई केली. म्हणजे असे किस्से आपण क्रिकेटचे बघतो आणि खऱ्या अर्थानं कुर्मा म्हणतात का कुर्मा म्हणतात, मला शब्द आठवत होता. नक्कीच अख्तरने सांगितलं की कुर्मा म्हणतात त्याला. आम्ही नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण बघतो स्टार क्रिकेटला अगदी चांगले सल्ले म्हणजे चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात आणि कोण कसा होता आणि कोण आता कुठे गेलाय हे आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतं. सुरू आलाय नवीन गोलंदाज सुरू. नक्कीच बरं आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कालच्या दिवसापासून आपण उस्मान पटेल एक आक्रमक फलंदाजी करणारा फलंदाज ज्याने बचावत्या रूपाने जे धारण सुरू केलं होतं त्याचा फलंदाजा संघ काल निश्चितच या स्पर्धेमध्ये बाजला होता. आज जर आपण परिस्थिती पाहिली आता पण खेळल्या चेंडूवर त्यांनी बचावत्या रूपाने खेळलाय, त्यामुळे संघाला थोडंसं अडचणीत येणारी खेळी या ठिकाणी पाहू शकता ती उस्मान पटेलची. ठीक आहे आपण म्हणतोय काका मात्र शिरू आलाय. शिरूला आता सुरू करावं लागणार. 1-2 विकेट घ्यावं लागणार. रॉयल कळंबोलीचा हा अश्वभेद जर रोखायचा असेल तर या सामन्यामध्ये महत्वाची ती विकेट, कारण ही सलामीची जोडी जर का फोडली तर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत टिकतील अलिबागचे हे खेळाडू. जर का ही विकेट 2-3 पर्यंत ओव्हरपर्यंत टिकली तर हा सामना अर्धा करून या सामन्याचा निकाल आपल्या बाजूला झुकवतील. हे षटक निर्णायक आहे. शिरूचं हे षटक या सामन्यात शिरकाव करून देणार का अलिबाग संघाला, जो कोयनाडचा आहे शिरू. कोयनाडचा हा शिरू कशी कामगिरी करतोय. कोयनाड पण मला वाटतं अलिबाग मध्येच आहे आणि इकडे मागे मगपेंड. नक्कीच पण हा अलिबाग टीम मध्ये खेळणारा खेळाडू कशी कामगिरी करणार. शिरू रेल्वे ट्रॅक एंडकडे मारा करतोय. येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि गरज आहे 47 धावांची. 24 चेंडू 47 धावा. विपुल टायगर्स विचुंबे संघाला शेवटची पुकार. 24 चेंडू 47 धावांची गरज आहे. मनीष शर्मा आणि उस्मान पटेल मैदानावरती आहे. हा चेंडू हवेमध्ये स्लोवर डिलिव्हरी अगदी हलक्या हाताने चेंडूला ढकलून काढलाय. नक्कीच नाणेफेकीचा कोल जिंकलाय. मला सांगतायत नाणेफेकीचा कोल जिंकलाय तो आदर्श स्पोर्टचे नेहमी 12 खेळाडू असणार आहे. नाना पवार आज कॅप्टन आहे. नक्कीच नाना पवार आज कॅप्टन आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मी ज्यावेळेस अचानकच्या मैदानावरती असतो त्यावेळेस नाना पवार हे 12 असतात, पण त्यांनी सांगितलं की मी आज कॅप्टन आहे. पण कॅप्टनला साजेल अशी खेळी त्याला करावी लागणार. त्याला आपण शुभेच्छा देऊया. पण येणाऱ्या आता 23 चेंडूमध्ये 2 धावांची
धावांच्या सरासरीनं 46 धावांची गरज आहे ती रॉयल कळंबोली संघाला. 23 धावा, 23 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना, पण जास्त टाइमपास होतोय याची नोंद सुद्धा खेळाडूने घ्यावी. 23 चेंडू 46 धावा. शिरू तयार. शिरूचा चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. एक धाव या चेंडूवरती मिळते. महेंद्र सिंग धोनी सारखं जर का धावत येऊन स्टंप लावलं असतं तर कदाचित खेळाडू बाद झाला असता. आणि म्हणून तर आपण बघितलं की महेंद्र सिंग धोनीने जर म्हणजे यष्टीचित केलं धावत येऊन रन आउट, तो 1 नंबरचा आहे आतापर्यंत वर्ल्ड कपचा 1 नंबर त्याला मिळालेला आहे. आणि मला वाटतं हार्दिक पांड्यानं जो झेल पकडला, हार्दिक पांड्यानं त्या झेलसाठी 1 नंबर आहे खऱ्या अर्थानं. आणि बॉर्फाचा जो बांगलादेशचा खेळाडू आहे त्यानं सीमारेषेवरती झेल पकडला, त्याला काहीतरी 4 नंबर मिळालेला आहे. पण इथे धोनी सारखं अगदी शांत डोकं ठेवायला पाहिजे होतं, पण तसं घडलं नाही. आणि 1 धाव मिळाली की एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती ती 12 धावा. 12 धावा. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू डायरेक्ट गल्लीमध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावफलकामध्ये फरक होतोय. बिनबाद 13. काका मात्र जरी धावसंख्येचा आलेख कमी असला, धावसंख्येची सरासरी जरी कमी असली तरी रॉयल कळंबोलीची सलामीची जोडी कर्दत काय ठरू शकते एबी ग्रुप अलिबाग संघाला हे त्यांनी ओळखलं पाहिजे. त्यांनी आता अटॅकिंग मारा केला पाहिजे. विकेट टेकिंग गोलंदाजीची गरज आहे मित्र म्हणून या सामन्यामध्ये ती अलिबाग संघाला. 13 धावा येणारे अजूनही 21 चेंडू 44 धावांची गरज आहे. शिरू तयार. शिरूचा चेंडू उस्मान पटेलला चकवतोय. शॉर्टपिच चेंडूचा फायदा घेण्याचा प्रयत्न पण अंगलट आलाय. 1च धाव या चेंडूवरती मिळते. काका मात्र आता या सामन्यामध्ये या षटकानं खऱ्या अर्थानं मी म्हणेन पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी दिली अलिबाग संघाला. काय म्हणाल काका मात्रे आपण अलिबागच्या टीम बद्दल? नक्कीच, कारण शिरू जो बोलरचा गोलंदाज आपण विचार केला तर अतिशय चांगली भेदक मारा करतोय. दिशाही टप्पा इतका सुरू केलाय आणि जर आपण बोलत स्फोटक फलंदाजी करणारा उस्मान पटेल याला पूर्णपणे बाजू ठेवला. नक्कीच काका मात्रे आपण नेहमी बघतो अलिबागचे आहे का, परंतु इथे मात्र अलिबागचा गोलंदाजी विचार करण्यास भाग पाडलेला आहे. कारण खऱ्या अर्थानं उस्मान पटेल आणि मनीष शर्माला त्यांनी बांधून ठेवलाय. 1 धाव या चेंडूवरती मिळते. इक्का दुक्का से काम बनने वाला नाही. आता चौकार षटकार मारावे लागणार. गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांची. येणारे 19 चेंडू आणि 42 धावा. 19 चेंडू 42 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना आपण बघतोय. काका भात्रे एक जबरदस्त समालोचक त्यांनी अलिबागचं नाव फक्त रायगडमध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये नक्कीच वर्ल्ड मध्ये नेऊन पोहोचवलंय युट्यूबच्या माध्यमातून. नक्कीच, कारण रतनबुवा ट्रॉफी मध्ये त्यांनी लगातार 2 वर्ष कॉमेंट्री करण्याची संधी त्यांना मिळाली. आपण नेहमी म्हणतो ना की तुम्हाला यश मिळेल पण ते यश टिकून ठेवणं हे तुमचं काम आहे आणि तसं काम काका मात्र करतात. पण अलिबागचे गोलंदाज हीच कामगिरी करतात. उस्मान पटेल बाद होतोय. मोठा धक्का मिळाला आहे तो रॉयल कळंबोली संघाला. तर उस्मान पटेलशी गेल्या 2 दिवसाचा खेळ जर आपण सर्व क्रिकेट असेल पाहिलं तर कोणत्या तरी तणावाखाली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पण असा खेळाडू आपण पाहू शकता जर चौकार आणि षटकाचा बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं. तो खेळाडू अशा प्रकारे खरेदी करते तर प्रेक्षकांना पूर्णपणे निराश केलं. नक्कीच काका मात्र उस्मान पटेल असेल, आकाश तारेकर असेल, त्यानंतर आपण पंकज जाधवचं नाव घेऊ शकतो, विशाल जितेकर असेल, ओंकार पाटील असेल, असे रायगडमधले काही दिग्गज खेळाडू आहेत. प्रवीण घरत, इक्कू असे खेळाडू त्यांचा खेळ बघण्यासाठी खास प्रेक्षक येतात. पण त्यांच्या या उस्मानच्या फलंदाजीनं कुठेतरी मी म्हणेन विचार करण्यास भाग पाडलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 15 धावा. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. पण या येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 14 धावांची सरासरी आहे. 14 धावांची सरासरी आहे. 42 धावा गरजेच्या आहेत त्या जिंकण्यासाठी. 42 धावा जिंकण्यासाठी हव्यात. आकाश तारेकर आता खरी ओपनिंग जोडी रॉयल कळंबोली संघाची ही जुनी ओपनिंग जोडी आकाश तारेकर आणि मनीष शर्मा. सलामीला कोण आला होता त्या विचाराचं नाहीये. आता या दोघांनी चांगला खेळ करणं गरजेचं असेल कळंबोली संघाला. सलामीचा विकेट जरी गेला असला तरी आता 18 चेंडू 42 धावा असं समीकरण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येणारे 18 चेंडू 42 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला उभा, डावखुल्या हाताचा सलामीचा फलंदाज मनीष शर्मा. मनीष शर्मा, तुषार शर्मा आणि तिकडे आपण बघतोय गोलंदाज
सुमितचा चेंडू घरंगळ चाललाय. सुरेश खेळणे आणि फायनलच्या मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. काका मात्र निवडून अलिबागचे जे गोलंदाज आहेत हेवी ग्रुप अलिबागचे त्यांची गोलंदाजी वेग तर आलेच पण त्यांच्या टप्प्यावरती आणि वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे. येणारे 17 चेंडू 41 धावांची गरज आहे. आकाश तारेकरला रायगडचा विराट कोहली म्हणतात जो अतिशय चांगला फलंदाज आहे आणि या आकाश तारेकरला विराट सारखी कामगिरी करावी लागणार. विराट कोहलीनं खऱ्या अर्थानं भारताचं नाव या भारताला फायनल पर्यंत नेण्याचं सेमी फायनल पर्यंत नेण्याचं काम या T20 मध्ये विराट कोहलीनं केलं. पण या रॉयल कलंबोली संघाला या सामन्यात जिंकून देण्याचं काम हा रायगडचा कोहली करणार का हे बघणे थोडंच महत्वाचं आहे. 17 चेंडूवर 41 धावांची गरज आहे. 17 चेंडू 41 धावांची गरज आहे. आकाश तारेकर आल्या प्रहार केला. आकाश तारेकरनं ओळखलंय. डोक्याच्या वरून पाणी भरपूर गेलेलं आहे. आता हातपाय हलवावे लागणार आहेत. आता फटके मारावे लागणार. या एका धावेच्या बरोबरीनं आकाशच्या धावसंख्येचं खातं खुलं केलं. शेवटचे 16 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे 40 धावांची. 16 चेंडू 40 धावा. एका 2 षटकार आले पाहिजेत. एका 2 चौकार आले पाहिजेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. कळंबोली संघाला आता शांत राहून कामा नये. आता कळंबोली संघाने फटके मारण्याची गरज आहे. आक्रमण करणं त्यांना गरजेचं असेल. 16 चेंडू आणि 40 धावांची गरज असताना 16 चेंडू 40 धावा. त्रिफळा कसा उडला त्रिफळा कसा या ठिकाणी तो बाद झाला आहे त्याला समजला नाही आणि फलंदाज बाद होतोय. एक मोठा हादरा मिळाला कळंबोली संघाला. थांबायचं नाहीये. फलंदाज आपण थांबायचं नाहीये. शेवटच्या 12 चेंडू मध्ये 21 चौकार 21 षटकार बघायला मिळाला नाही. पाका मात्र हाच का रॉयल कळंबोली संघ ज्याने बरीच मैदानं बरं रायगडचे बरेच मैदान त्यांनी गाजवले. 1 नंबरचा संघ आहे रॉयल कळंबोली रायगड मधला. पण आता कुठेतरी विचार करण्यास भाग पडतोय तो अलिबाग एबी ग्रुप अलिबाग संघ. अलिबागचा जो पंकज जाधव आहे त्यांना सगळ्या खेळ्या माहिती आहेत. हे जे खेळाडू आहेत त्यांच्या सगळ्या खेळ्या माहिती आहेत आणि तो या ठिकाणी चाणाक्ष बुद्धी लावतोय. बारक्या ज्याला रायगडचा बेल फिनिशर म्हणतात तो या सामन्यामध्ये कामोड्याचा बेल फिनिशर पण या कळंबोली संघाचा बेल फिनिशर होणार का हे बघणे थोडंच महत्वाचं आहे. या दरम्यान एक विशेष सूचना आहे. हा सामन्यातील जिंकणारा संघ हा पुढचा सामना जो कानोबा हॉटेल उलवेन रोड आणि संगीतावरून या संघामध्ये जिंकणाऱ्या संघाबरोबर खेळेल. पण लॉट्स प्रमाणे हा सामना आपण पाहू शकता. मुख्य स्लॉट्स प्रमाणे सामने या ठिकाणी होत आहेत. पण आपण काही संघ थोडेसे उशीर आले काही कारणास्तव त्या ठिकाणी पुढचे सामने म्हणजे शेवट चौथा सामना आपण दुसरा खेळवला. त्यामुळे या ठिकाणी जसं काका म्हात्रेने सांगितलं की यातून जो जिंकणार तो कोणाबरोबर खेळणार याची माहिती काका म्हात्रेने सांगितली. पण आता माहिती घ्यावी लागणार. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे. 14 चेंडू 38 धावा. स्ट्रायकर 1 ला उभा आहे तो बारक्या कांबळे. एक जबरदस्त नाव आहे. बारक्याला आता मोठी खेळी करण्याची गरज आहे. 14 चेंडू 38 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती मोठे फटके आले पाहिजेत. हा चेंडू जोरदार स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणी झेल घ्यायचा. सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न केला सुमितनं आणि हा फलंदाज बारक्या. मात्र आता पूर्णतः अवस्था बिकट झालेली आहे. येणारी 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू 38 धावा. खऱ्या अर्थानं चॅलेंजर पारगाव संघाची सलामीची जोडी मैदानात उतरले की काय. एका बाजूला सुमित दुसऱ्या बाजूला आकाश तारेकर कशी कामगिरी करणार. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे ती 38 धावांची. काका मात्र 13 चेंडू 38 धावा म्हणजे 25चं अंतर आहे. 25चं अंतर म्हणजे 4 षटकार जर आले त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा इकडे शिरकाव काढण्याची संधी मिळणार ती कळंबोली संघाला. पण आता चांगले फटके खेळायला लागणार. षटकार चौकार मारावे लागणार. या सामन्यामध्ये कळंबोली संघाला नावाला साजेल अशी कामगिरी करण्याची गरज आहे. येणारे 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू 38 धावा. हा चेंडू आकाश तारेकर साठी आपण बघतोय 1 धाव मिळतीये.
शॉट लेगच्या दिशेला चेंडू जातो. एकच धाव मिळते. एका दुःख से काम चलने वाला नाही ओळखायला पाहिजे. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू 37 धावा तशा जास्त पण नाहीयेत आणि सोप्या पण नाहीयेत, पण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावा होऊ शकतात जर सुमित डोंगरे आणि आकाश तारेकरने चांगली कामगिरी केली तर. पण त्याच्या विरोधात जर चांगली गोताई झाली तर हा सामना सोपा नाही कळंबोली संघाला. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 37 धावा होणार का, हा म्हणजे स्वप्नावत विजय मिळणार का कळंबोली संघाला, किंवा या सामन्यामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी देऊन अलिबाग संघ जिंकणार का, हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील काका म्हात्रे जे अलिबागवरून बिलॉंग करतात. धन्यवाद ॲडव्होकेट अभिषेक पाटील. तर गोलंदाजीचं पृथक्कर आपण पाहिलं. तिसरे षटक फेकलं तर सुमितने थोडेसे हा अलिबागचा गोलंदाज ज्याने 5 धावा दिल्या होत्या आणि तब्बल 2 फलंदाज बाद केल्या होत्या. त्याच्यापूर्वीचं षटक होता शिरू कोयनाचा गोलंदाज होता ज्याने देखील 5 धावा दिल्या, 1 फलंदाज बाद होता. समीर सोलकर रेवदंड्याचं मात्र थोडासा मागणं ठरला होता, त्याने 10 धावा दिल्या होत्या. आता मात्र समीकरण बनते 37 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये, म्हणजे निश्चित मोठं समीकरण असू शकेल ते रॉयल कलंबोली संघासमोर. गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय. यावेळी गोलंदाज शिरू पुन्हा एकदा आपण पाहू शकता. या दरम्यान कलंबोलीचे सरपंच सन्माननीय विजयशिवजी खनावर साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हावं. दरम्यान हा गोलंदाज आपण पाहिला शिरू पुन्हा एकदा आपण पाहू शकता. ज्यावेळी 11चा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, उरलेलं काम जास्त शिफ्ट पूर्ण करतो आणि ज्यावेळी निताव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू 37 धावा, ज्याला हिंदीत नेहमी म्हणतात दिल्ली काफी दूर, मराठीत आपण म्हणतो मुंबई खूपच दूर असेल ते निश्चित रॉयल कलंबोली संघासमोर. उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्रीय षट पाहिलं अलिबाग संघाचा. दरम्यान हा चेंडू बॅटच्या पुढे घेतलाय. चेंडूला आपण पाहतो ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्राची चेंडूवर जातोय, चेंडू पकडतोय, गोलंदाजच्या दिशेने चेंडू घेतोय. तोपर्यंत 2 धावांचं योगदान मिळतंय. एक फलंदाजाला 2 धावा मिळतात. त्या फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो त्या आकाश तारेकर याची वैयक्तिक धावसंख्या 3. आतापर्यंत आपण पाहिलं आकाश तारेकरने 4 चेंडू खेळले, कोणताही मोठा फटका खेळू शकला नाही, कारण तितकी जबरदस्त गोलंदाजी पाहिली ती शिरू पुन्हा एकदा कोयना संघाचा गोलंदाज. यावेळी आपण पाहतात सामन्याला 37 धावांची गरज होती. 2 धावा आल्या, धावसंख्या 22. समीकरण बनते येणारे 10 चेंडू 35 धावा. आणि हा चेंडू यावेळी मात्र निश्चितच आपण पाहतो हवेमध्ये आणि वाडिश मिड विकेटला या ठिकाणी झेल घेत आणि आकाश तारेकर सारखा एक जबरदस्त बलाढ्य योद्धा या ठिकाणी या स्पर्धेमधून या सामन्यातून बाद. अपेक्षा होती. आपण आकाश तारेकरने आपण पाहिला या ठिकाणी या सामन्यामध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकलो नाहीये. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज रामा कलंबोलीचं प्रतिनिधित्व करणार फलंदाज आपण पाहू शकता. 4 गडी बाद एकूण धावसंख्या धाव पकडे येते ती 22 धावा. समीकरण बनते येणारे 9 चेंडू 25 धावा 35 धावा मात्र 9 चेंडू 35 धावांची गरज असताना एक आगळीवेगळी स्टाईल गोलंदाजी शिरूची. यावेळी ड्राईव्ह केला चेंडूला निश्चितच लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्राचे चेंडू घेतोय, गोलंदाजीच्या दिशेने चेंडू फेकतोय. तोपर्यंत 1 धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येत पुन्हा एकदा बदलतोय. राहुल कलंबोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या क्रमाने. आतापर्यंत 4 फलंदाज गमावले. एकूणच आपण पाहिलं तर तुषार शर्मा या फलंदाजी कलंबोलीचं त्याने 12 धावांचं योगदान दिलं. इतर फलंदाज मात्र जरा पाहिलं उस्मान पटेल, त्याचबरोबर आकाश तारेकर, बारक्या कामटे, त्यानंतर जर पाहिलं तर निश्चित अयशस्वी झाले. हा चेंडू लांबच्या दिशेने घेऊन काढले. मनमोहन चेंडू धावतोय शेतीच्या हातामध्ये. तोपर्यंत 1 धाव एकेरी आणि 2 धावांनी काही फरक पडणार नाही. निश्चित एबी ग्रुप अलिबाग संघाला एक बलाढ्य संघ आपण पाहू शकतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण तयारीशी या ठिकाणी आले आणि निश्चित त्यांनी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्राच्या जोरावर पूर्णपणे रॉयल कलंबोली संघावर एक मोठा दबाव टाकला. मामडोगेकडून पुन्हा एकदा शिरू एक वेगळी शैली पहा. चेंडू हवेत फेकतोय आणि नंतर गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर यातो चेंडू आला होता. फलंदाज पूर्णपणे ऑनसाईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्रिफळ उद्ध्वस्त होतोय आणि हा 5वा फलंदाज गमावतोय. तो रॉयल कलंबोली संघ फलंदाज बाद होतोय. यावेळी सुमित डोंगरे पारगाव संघाचा प्रतिनिधित्व करणार. एकामागून एक असे तथ्य आपण पाहिलं तर एबी ग्रुप अलिबाग संघाने चांगल्या गोलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि जर आपण पाहिलं तर 56 धावांचं
धावा जमवल्या होत्या 5 षटकामध्ये. याचा विचार केला तर शिरूरची गोलंदाज आपण पृथक केलं 2 षटकं 9 धावा आणि 3 फलंदाज त्याची कामगिरी पण बघू शकता. आता मात्र अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये या ठिकाणी पाहूया धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 33 धावा. नवीन फलंदाज मध्ये येतोय फलंदाज संतोष मात्रे. संतोष मात्रे नवीन मोरावेंकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मार करतोय. यावी पुढचा चेंडू आणि आता चेंडू बॅकपट जगलेल्या चेंडूला निश्चितच डीप स्क्वेअरच्या दिशेने घेऊन काढल्या. शेतीची चेंडू येते मिडविकेटवरून चेतला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तोपर्यंत या ठिकाणी फक्त एका धावेचं योगदान देव फलंदाज रामाच्या धावसंख्या एक निबल त्याची वैयक्तिक धावसंख्या 2. संघाची धावसंख्या 6 पोहोचते ती 26च्या घरामध्ये 5 गडी 5 समीकरण बनणार आहेत. येणारे चेंडू बाकी आहेत ते 5 चेंडू आणि 31 धावा. सूरज पुढचा चेंडू निश्चित अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न परत आली ते नव्हतं फलंदाजी पूर्ण केला फ्रंट पूर्ण केलं होतं मात्र दिशेच्या विचार नाही केला बोलायचा आणि या ठिकाणी मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि विरुद्ध चेंडूची सांगता होते. आता मात्र आपण जर बघितलं 2 रात्रीचा विचार तर चेसिंग करणारी टीम जिंकल्या 2 रात्रीमध्ये पर्सेंटेज जास्त जास्त होतं. पण आजच्या रात्रीमध्ये चेस करणारी टीम्स कुठेतरी पराभवाला सामोरं जाताना दिसत आहेत. नक्की कारण यावेळी मात्र आताचा चेंडू मात्र एक जबरदस्त फटका पाहू शकला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टायमिंग शॉट पाहिला आणि चेंडू बदलला. डीप स्क्वेअर लेग सेवायचे पडले शानदार षटकार साधावसाठी. रॉयल गणपती संघाकडून आपण पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला होता फलंदाज तुषार शर्माने मारला होता. त्यानंतर दुसरा फटका होता आश्वासक फटका फलंदाज संतोष मात्रे बॅटवर 6 धावांचं योगदान. धावसंख्या धावपक येते 32 धावा. मात्र विजय आणि पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकता ते फलंदाज संतोष मात्रे आणि रामा ही जोडी मैदानामध्ये. यावी पुढची चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅट चेंडूचा पुढचा संपर्क उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निधाव चेंडूची साथ होते. समीकरण बनते येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 आणि जिंकण्याची गरज आहे ती 25 धावांची म्हणजे फक्त औपचारिकता थोडी बाकी राहिली. पुन्हा एकदा यावी सुरेश पाटील निश्चित अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा हा चेंडू गेला होता तो निश्चित यष्टीच्या दिशेने आणि अशा प्रकारे निधाव चेंडू सांगता औपचारिकता 1 चेंडू 25 धावा. 1 चेंडू 25 धावा. पाहूया शेवटच्या चेंडूवर त्याची टायमिंग 3 धावांची पेनल्टी निश्चित मिळते ती अलिबाग संघाला आपण पाहू शकता पण वेळेचं बंधन त्यांनी पाळलं नाहीये आणि यावेळी 22 धावांची गरज होती आणि हा चेंडू मात्र आपण पाहिलात निश्चितच यावेळी जबरदस्त फटका होता 6 धावांसाठी आणि अशा प्रकारे जाऊन पाहिलं 22 धावांची गरज असताना षटकार आल्या. आता मात्र 16 धावांनी हा सामना जिंकलाय. तर एबी ग्रुप अलिबाग संघाचे एबी ग्रुप अलिबाग संघाचा हार्दिक अभिनंदन. मात्र रॉयल कलंबडी संघाने या स्पर्धेत भाग घेतला त्यांच्या देखील हार्दिक आभार. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक करते ते अतिशय जबरदस्ती गोलंदाज शिरू कोयनरचा ज्याने या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर 2 षटकं 9 धावा आणि 3 फलंदाज बाद केले. त्याला विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. एबी ग्रुप अलिबाग संघाचा पुन्हा एकदा हार्दिक